एक मिनिट, रत्ना कुठे आहे? हा, सकाळपासून दिसली नाहीये ती मला. नाही, आपल्याला इथे येऊन सुद्धा इतका वेळ झालाय, ती नाही आली अजून. तुम्ही परत तिला काही बोलला नाही आहात ना बाबा? अरे आम्ही तिच्याशी बोलणं तर सोड, पण साधं थोपाडही बघत नाहीये तिचं. झालं का परत सुरू तुमचं? हा, अहो आता तरी माणसांची किंमत करा जरा. ह्या क्षणाला ना त्या रत्नाचीच गरज आहे आपल्याला. ती गेली काय माहिती. रत्ना, ए रत्ना, अगं कुठेस तू? रत्ना, रत्ना गेली कुठे यारी? प्रायश्चित्त घ्यायला पंढरपूरला? अहो काय गरज आहे करायची? हो ना, प्रियंकू काका असं का करतोय काय माहिती. मला तर काहीच सुचत नाहीये. हा निर्णय का घेतलाय व्यंकू महाराजांनी? अनवाणी पायाने चाललेत पंढरपूरला. जवळ आहे का पंढरपूर? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी माझ्याशी काहीच बोलले नाहीत या बाबतीत. काकी, महाराज आजवर असं कधीच वागले नाहीत बघ. कारण इंदू, विकलांना जो विश्वासघात केलाय त्याहीपेक्षा त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला याचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. काळजी करू नका, त्रास करून घेऊ नका. काय गए इंद्रायणी, बेघर झालीस, रस्त्यावर आलीस तरी तुझ्या अंगातली रग कमी नाही होत का? ए गप. हे बघ, जादाचं काही बोलशील ना तर मुस्काड फोडीन तुझं. माझ्या सुनेला काही बोललीस ना तर इकडचं थोबाड तिकडे करून टाकीन. ए, तुझ्याशी नाही बोलत आहे मी. तू कोणाशी पण बोल, उत्तर मीच देणार आहे. आम्ही कोणी वेगळे नाही, एक आहोत. एक काय ग तुझं? कशाला कोकलतीये? बऱ्या बोलानं सांगा, रत्ना कुठे? हा, कुठे लपवलेस तू तिला? खेळणं आहे ते, आणि जर खेळणं आहे तर तुझ्याकडे पाहिजे ना, माझ्याकडे काय करणार आहे? ए, आगाऊपणा करू नको तू. हे मी तुला सांगितलं पाहिजे. काय ग, ती रत्ना तुझ्या सोबत राहती ना, मग इथं आमच्या सोबत काय करणार आहे ती? दीड शहाणेपणा करतेस माझ्या बरोबर. ते तुला आणि तुझ्या बापाला आहे, आम्हाला नाही. ए, मला आडवं जायचं नाही या, आधीच सांगतेय. आता जी अवस्था केली आहे ना, त्यापेक्षा जास्त वाईट अवस्था करू शकते मी सगळ्यांची. कर, काय करायचं ते कर. कोर्टाचा निर्णय झोंबलेला दिसतोय. मिरच्या लागल्या तिला. आयो मायो, अहो आहे की मोठे बाई. बाई, मी तर विसरलेच. राग काढायला आली असं बिचारी. हे बघ, हे बघ, मी शेवटचं सांगते हा, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. फार वाईट होईल तुमचं, आत्ताच सांगते. पडू दे, काय करायचं वाकडं ना ते करून घे. ठीक आहे, तेव्हा कोणालाही मी सोडणार नाहीये. लक्षात ठेव माझे शब्द. ठेव. सावकाश. गुडघे फार दुखतात रे, कटकट आवाज येतोय. एक काम करा, जरा टेका इथं बस.
रामकृष्ण हरी. आजी, तुमचं हे गुडघ्याचं दुखणं फार जुनं आहे का? कायम दुखतात गुडघे? पण मग त्याच्यासाठी काही तेल, मलम, औषध काही आहे का तुमच्याजवळ? माझं राहू द्या, पण तुम्ही कुठे चालले ते सांगा आधी. अरे सांगा सांगा, आम्ही काही फशी पाडून तुम्हाला लुटणार नाहीये. अहो नाही नाही, तसं नाही. मी निघालोय, आपलं काम आहे एक, त्यासाठी निघालो. आणि हे असं हानवणी. अहो फार लांबचा रस्ता आहे, सोपा तर अजिबात नाहीये. हे गुडघे ना काही सुधरूच देत नाही बघा, नुसते छळतात बघा. मी गुडघ्यासाठी काही औषध आणू का? योग्य वेळी योग्य औषधच काम येतं बाबा. तसंच कधी कधी कान टोचलं पण औषधच असतं की नाही. इकडं काही मिळतंय का गुडघ्यासाठी तुमच्या? बघू का एकदा जाऊ? थांब, ही घे. ही ओव्याची पुडी आहे, त्या गाड्यावरनं गरम करून आणत्या ओवा. मोठे बाई काहीतरी गडबड आहे माहितीये का? म्हणजे जी पोरगी दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढती ती स्वतः इतकी अस्वस्थ कसं काय हो? अगं इंदे, श्रीकलाच्या छातीत आता कळ उठली असणार. नेमक्या ठिकाणी आपण निशाणा साधलाय आणि नुसतं एकदा सपाटलं नाही, चांगलं 2-3 ठिकाणी हाणलंय तिला. आणि कोर्टाकडून पण धक्का बसलाय. घरी आल्यानंतर रत्ना नाही, इकडं आड आणि तिकडं वीर, असं करून सोडलंय आपण. म्हणून श्रीकला बिथरली आहे. अहो आम्ही विंजासारखं रे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहितीये. तुम्हाला सांगतो काय ना, त्यांना पैशांची गरज आहे म्हणून तर रत्न येऊन भेटली ना आपल्याला. हा हा, पण मी काय म्हणते, तिला संशय तर नाही ना आलाय काय? तशी छत्री आहे ती, आणि ती येईल ना उद्या तिकडं? नक्की येणार. पण कशावर ती येईल? हो, काय माहितीये का, ती रत्ना आहे ना पोपटराव आणि श्रीकलावर जाम चिडलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपलं काम नक्की होणार आणि ती नक्की येणार 100%. चांगलंय. घ्या ओव्याची पुरचुंडी घ्या आणि शेका गुडघा. गुडघा नको रे. अहो गुडघा दुखतोय ना तुमचा? हो, मग डोकं का शेकताय? ती डोकं शेकते. अहो आई, दुखतोय गुडघा, शेकतोय डोकं, वेदना एकीकडं आणि उपाय तिसरीकडं, असं कसं चालायचं? तू पण तर तेच करतोयस ना. अरे कुणावर तरी अविश्वास दाखवलास ना तू, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू अनवाणी पायी पंढरपूरला निघालास. स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? हा, समाधान मिळेल? स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? अरे बाबा, गुडघ्याला आराम मिळेल असं औषध तर केलंच पाहिजे. मग ते गुडघा दुखो का डोकं शेको, तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना, तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटेल. शेकते मी डोकं. माऊली मला सांगा, मी पंढरीला निघालोय हे तुम्हाला कसं काय ठाऊक? मला काय ठाऊक त्याच्या आधी तुला काय ठाऊक नाही त्याचा विचार कर. अरे विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते.
असा स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. ₹50,000 रेडी. तर फक्त ती रत्न आली पाहिजे. मग विंजे सरकारांचा खेळ सुरू. अजून आली का बरं नाही ही? आतापर्यंत यायला पाहिजे होती. काय झालं? रत्न आली का बरं नाही अजून? किती वेळ वाट बघायची? या भारतातल्या लोकांना ना वेळेचं महत्वच नाही. रत्नाने आपला विचार बदलला तर नसेल ना? हॅलो. हा नाही ना, आलीच नाही अजून ती. आम्ही किती वेळेची वाट बघतोय तिची. आम्हाला पण टेन्शन यायला लागलंय आता. आम्ही येऊ. हा ठीक आहे आलोच लगेच निघतो. हो. ती रत्नी आली नाही, काय कारण असेल? तिला पैसे नकोय का संशय आला तिला? आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. या बाईचं काही समजत नाही. ती रत्ना श्रीकलाच्या टीम मधली आहे हे आपण का विसरतोय सारखं? हा म्हणजे ती असं डबल गेम तर खेळत नसेल ना? मोठ्या बाई, श्रीकला प्लॅनिंगचा भाग म्हणूनच त्या रत्नाला शोधायला तर आली नाही ना? हे बाई, मग बरं झालं आपण तिच्या समोर नाही आलो. सासूबाई, एक डाऊट होता. कसला डाऊट? आपण तिला पूजा घालायला लावली खरी, पण ती आपल्याला संपवायची पूजा तर घालत नसेल ना? नाही. कशावरून? तिने असं काही केलं ना तरी ती आपलं काही बिघडू शकत नाही, कारण आपल्या पाठीशी आपला विठुराय आहे. ते तर आहेच ग, पण मोठ्या बाई, आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. काकू, काकू, तू सकाळपासून काही नाही खाल्लंस, काहीतरी खाऊन घे. नकोय मला खायला. कशाखाली घास नाही उतरत. काकांची काळजी वाटते ना? हो ग नारायणी, कुठे असतील काय माहिती. माझा फोन पण नाही उचलत. हे बघ, विठुराया आहे की नाही त्याच्या पाठी. तू नको काळजी करू ग, आपल्या काकाला काही होणार नाही. आणि फोनचं म्हणशील ना तर बहुतेक सायलेंट वर असेल. सध्या त्याची मानसिक स्थिती कशी आहे माहिती आहे ना? त्या नादात ना त्यांनी फोन बघितलाच नसेल. तू नको अगं काळजी करू, विठुराया आहे ना त्याच्या पाठीशी, त्याला काही होणार नाही. विठुराया आहे, खरंच आहे.
अहो तुम्ही काका पण तुम्ही असे अचानक आता मी कुठेही जाणार नाहीये. म्हणजे असं आहे शकू की स्वतःला त्रास देऊन विश्वास जिंकता येत नाही. काय झालं? स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटेल. शेकते मी डोकं. अरे विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते. असा स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. कसं आहे शकू, विठुराया कायम निरनिराळ्या रूपात येऊन त्याच्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवत असतो. माझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. विठुराया एका माऊलीच्या रूपात मला भेटला आणि त्या माऊलीनी मला माझी चूक समजावून सांगितली आणि योग्य तो मार्ग दाखवला. नारायणी, अगं विश्वासानेच कायम विश्वासाला जिंकता येतं. इंदूवर अविश्वास दाखवण्याचं पाप मी केलं, पण ती चूक तिच्यापासून दूर जाऊन सुधारता येणार नाही. म्हणून मी परत आलो आणि आता इंदूच्या सोबत मी कायम उभा राहणार आहे. ठरवलंय मी. ठुराया पाठी राखा. म्हातारी येणार आहे की विंज सरकारला गुल्ल्या देणार आहे? त्या येऊन तर गेली नाही ना ती. का बरं पोच फोन तर आलाय तिचा. हॅलो. हाय हॅलो सोडा हो. रत्नाताई कुठे आहे तुम्ही? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुमची इथं. ते अचानक एक काम आलं म्हणून अडकले होते. अहो मला सांगायचं ना फोन करून. अहो तेच सांगायला आली ना मी इथे. इथं इथं म्हणजे कुठं? तुम्ही सांगितलं त्या घराजवळ. अहो नाही नाही, आम्ही आता तिथं नाहीये. अरे म्हणजे तुम्हाला पूजा करायची नाहीये का? रत्नाताई असं नाहीये, पूजा करायची ना आम्हाला. अहो आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे, पैसे जमा करून ठेवलेले आहेत. तुम्हाला ते शेळकेवाडीचं गणपती मंदिर माहितीये का? हा माहिती. माहिती ना? हा, त्याच्या मागे ना एक निर्जन जागा आहे, तिथे येता का प्लीज? अरे ते तर खूप निर्जन ठिकाण आहे तिथे. अहो आता काय सांगू तुम्हाला, गावामध्ये जर आपल्याला कोणी बघितलं ना तर ती बातमी ना मोठ्या बाईंपर्यंत पोहोचल. आणि आमच्या सासूबाईंचा दरारा तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला सोडणार नाही त्या. ठीक आहे येते मी, पण तुम्ही लवकर पोहोचा. हा व्हेरी गुड. या वाट बघतो हं तुमची. सन्माननीय सासूबाई, वाट राखीन बाई. आहात ना सोबत? हा. अरे वेलकम 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 रत्नाबाई. अहो किती उशीर. हा, आम्हाला टेन्शन आलं होतं. आम्हाला वाटलं आम्हाला टप्पा देताय काय तुम्ही. असं वाटलं की आमचं प्रपोजल तुम्हाला आवडलेलं नाही. असं कसं? ज्यात पैसे मिळतील ना ती सगळी प्रपोजल्स आवडतात मला. पैसे पैसे आणलेत ना. हो मग.
अहो पैशांचा मामला आहे. पैसे आणणार नाही असं होणार आहे का? अहो पैशांमुळेच होतं सगळं. हा? तुम्ही म्हणाले ना सगळे पैसे आणले, आता मोजत बसलो तर खूप उशीर होईल. हे घ्या मस्त आहे ना. आणि तुम्ही मोजा.